आहेत भारतीय जनता पक्ष, या भारतीय जनता पक्षाला उमेदवार नाही सापडले. 60 उमेदवार 60 काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधले आयत्या वेळेला आयात केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधले जे लोक आहेत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते लोक आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार. आणि त्या लोकांचा प्रचार करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात फिरतायत. कोणाचा? काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांचा. प्रत्येक ठिकाणी जाऊन काय सांगणार? मित्र, अरे मित्र नाही, दुश्मन आहेत. दुसऱ्या पक्षात होते, आयत्या वेळेला आलेत. कोण कुठच्या पक्षातनं निवडणूक लढवतोय, कोण काय करतोय. म्हणजे मी आता काल त्या सावंतवाडीमध्ये गेलो होतो. कमाल आहे हो, नीतिमत्ता नावाची काय गोष्टच उरलेली नाहीये, काही नाही. एक तिथला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्याचा प्रवास सांगतो फक्त आयुष्यातला. मजा बघा. पहिला जनता दल, मग शिवसेना, मग काँग्रेस राणेंबरोबर गेला, मग आता निवडणुकीच्या तोंडावरती 7 दिवसासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. 7 दिवसासाठी. हॉटेल आहे का कुठची योजना हॉटेलमधली असते रे का? 6 नाईट 7 डेज पॅकेज. तसा राष्ट्रवादीत गेला 7 दिवसासाठी. 7 दिवसानंतर अपक्ष म्हणून फॉर्म भरला. भारतीय जनता पक्षाचा फोन आला आणि भारतीय जनता पक्षाचा फॉर्म भरून आज भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. कमाल आहे. आज या महाराष्ट्रामध्ये फिरतोय सगळ्या ठिकाणी. हे सगळ्या राजकीय पक्षांचे सगळे लोक, कोणाचे, सगळ्यांचे नातेवाईक उभे. सगळ्यांचे नातेवाईक. कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाचा नातू, कोणाचा जावई. आणि दुसरीकडे सगळे जण निवडणुका लढवण्यासाठी म्हणून तडफडतायत, फडफडतायत. निवडणुका लढवली नाही, निवडणूक लढवली नाही, घर कसं चालवायचं, पैसे कुठून आणायचे, याच्यामध्ये, या विवंचनेमध्ये हे सगळे जण, या सगळ्या गोष्टी हे करणार इथे. आणि त्याच्या विरुद्ध आमचा बाळा काय येऊन मला सांगितलं, मला बोलला साहेब मी यावेळेला नाही निवडणूक लढवत. सगळी प्रचाराचं ओझं तुमच्या अंगावरती, एकट्याच्या अंगावरती पडतं. आपण दुसऱ्याला उभं करू तिकडे. मी तुमच्याबरोबर प्रचाराला महाराष्ट्रभर, एका बाजूने मी जातो, एका बाजूने तुम्ही जा, आपण महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार करू, म्हणून मी निवडणूक लढवत नाही. हे सांगणारा आमचा बाळा कुठे आणि निवडणुकीसाठी तडफडणारे बाकीचे लोक कुठे? आणि हे राजकीय पक्ष, मी तुम्हाला दोष अजिबात देणार नाही, पण महाराष्ट्रातली जी आपली जनता आहे, हे राजकीय पक्ष असे का वागतात, असे का वागू शकतात, याचं कारण त्यांना माहिती आहे. ही महाराष्ट्रातली जनता चिडत नाही, रागावत नाही, काही बोलत नाही, काही करत नाही. आपण काहीही केलं तरी आपल्या मागे येतात. आपण कोणालाही उमेदवारी दिली तरी काही फरक नाही पडत. ते पारंपरिक मतदार म्हणून जे आपल्याला मतदान करत राहतात त्यांना रागच येत नाही, ते चिडतच नाहीत, ते काही बोलतच नाहीत. म्हणजे या सर्व लोकांचे नातेवाईक फक्त पोचण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा फक्त जन्म झाला काय? जी येईल ती सत्ता आमच्या घरात पाहिजे, जे येतील ते पैसे आमच्या घरात पाहिजे, जो येईल तो उद्योग आमच्या घरात पाहिजे. शाळा काढायच्या आम्ही काढायच्या, कॉलेजेस काढायची आम्ही काढायची, उद्योगधंदा करायचा आम्ही करायचा, तुम्ही राबायचं आमच्यासाठी आणि आमच्या नातेवाईकांसाठी. फक्त त्याला पोचण्यासाठी म्हणून या महाराष्ट्राच्या जनतेचा जन्म झाला. काहीही धिंगाणा घातला आम्ही महाराष्ट्रामध्ये चालेल, हे कुठे जातील, येणाऱ्याचे फरफटत आमच्या मागे. इतक्या वर्षांचा जो समज आहे, जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही ना, तोपर्यंत या महाराष्ट्राला भवितव्य नाही.